काय म्हणलंय बघा. Two thin lenses have combined power of 9D. Combined पॉवरचा अर्थ काय? दोन लेन्सेस आहेत, कुठल्या आहेत माहित नाही. When they are separated by distance 20 centimeter, their equivalent power become 27.5D. The power of both lenses in diopter respectively. म्हणजे हा प्रॉब्लेम टोटली कशावर आहे? पॉवर ऑफ लेन्सवर आहे. मग पहिला डेटा काय आहे? पहिला डेटा आहे टू थिन लेन्सेस. ही जी कंबाईन पॉवर, टोटल पॉवर 9D आहे. ह्याचा अर्थ तुम्ही कसा यूज करणार मॅथमॅटिकली? दोन लेन्सेस आहेत, मग ह्याची कंबाईन पॉवर आपण माहिती आहे आपल्याला P1 प्लस P2, ही कंबाईन पॉवर P असते. मग P1 किती आलं? P1 दिले ना, सॉरी P2 किती, P किती आहे? 9. म्हणजे आपलं हे पहिलं इक्वेशन झालं. दोन अननोन आहेत, मी दोन इक्वेशन पाहिजेत. दुसरी केस काय? दोघांमधलं डिस्टन्स 20 सेंटीमीटर आहे आणि नवीन पॉवर इन डायोप्टर विचारलं. म्हणजे ह्यामध्ये डिस्टन्स दिले 20 सेंटीमीटर. हाऊ मच डिस्टन्स गिवन? 20 सेंटीमीटर. आता हे डायोप्टर साठी आपल्याला कन्वर्ट करायला पाहिजे मीटर मध्ये. किती मीटर येणार? इट इज 20/100. कुठलं बरं आहे ते यूज करायचं आपण, म्हणजे 2/10 किंवा 1/5 किंवा 0.2. सेंटीमीटर तर मीटर मध्ये केलं कन्वर्जन. कसं? डिवाइड बाय 100 किंवा मल्टिप्लाय विथ 10⁻². कळालं सगळ्यांना? मग डिस्टन्स जी च्या वेळी पी चा फॉर्म्युला काय असतोय दोन लेन्सचा? इट इज ऍडिशन ऑफ पॉवर, म्हणजे P1 प्लस P2. आणि ह्या दोघांमध्ये डिस्टन्स आहे, त्यामुळे डिस्टन्स मायनस करायचं D. बट ह्या D ला P1 P2 न मल्टिप्लाय करायचं. चला, प्रॉब्लेम आपण डेटा यूज केला. ओके, मला सांगा आता ह्यावेळी पॉवर किती दिले? 27.5. आता मला P1 प्लस P2 ची व्हॅल्यू 2 आहे काय? P1 प्लस P2 ची व्हॅल्यू 2 आहे काय? आहे. P1 प्लस P2 ची व्हॅल्यू किती आहे? 9. ओके, त्यामुळे 9 आलं मायनस D. P1 D ची व्हॅल्यू आयदर यूज 0.2 किंवा मी 5 साठी -1/5 करतो. कळाल काय? 1/5 P1 P2. त्याला कुठलं ते यूज करायचं? 1/5 काय 0.2. इथं 5 आहे म्हणून 5 यूज केलं. कळालं? मग कॅल्क्युलेशन कसं होणार? 27/5. नाही, त्यापेक्षा असं करूया आपण. हे 1/5 मायनस ह्या साईडला काय झालं? P1, राईट साईडला P1 इंटू P2/5 झालं. आणि लेफ्ट साईडला 9 मायनस 27.5. मग P1 इंटू P2/5 काय येणार? 45 मायनस 27 किती येणार? 95 is 45 minus 27/5. This 5 get cancel. कळालं?
त्यामुळं P1 इंटू P2 किती आलं? Yes, 45 minus 27 is? त्यामुळं मी लिहिलं P2 आलं 18/P1. आता हे इक्वेशन 2 मिळालं. काय करणार? P2 ची व्हॅल्यू मिळाली, ती इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. झालं मॅथ्स. कळालं सगळ्यांना? ओके. तर आता P1 झालं, कुठं पण घेतलाय? इथपर्यंत झाले सगळे? कुठे पण घेतलं तुम्ही? हे का इक्वेशन 1 झालं तुमचं? आता काही आपण स्वतः सॉल्व्ह करायचं. फ्रॉम 1 P1 प्लस P2 इज इक्वल टू 9. 9 ना? P1 प्लस 18/P1 इज इक्वल टू 9. ह्याला मी P1 न मल्टिप्लाय करतो बघा टर्मला. P1 इंटू P1 झालं प्रत्येक टर्मला. P1 इंटू 18/P1 हे डायरेक्ट सुद्धा करता आलं असतं मला, सगळ्यांना कळावं म्हणून. 9 इंटू P1 प्रत्येक टर्मला P1 न मल्टिप्लाय केलं. काय इक्वेशन आलं? P1 स्क्वेअर मायनस 9P1 प्लस 18 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. कसं सॉल्व्ह करणार? लॉजिकली. म्हणजे P 2 व्हॅल्यू येणार, 2 व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन 18 यायला पाहिजे आणि ऍडिशन काय पाहिजे? -9. म्हणजे दोन्ही निगेटिव्ह असणार, बरोबर. त्यामुळं 18 प्लस 18 साठी इट इज अ -6 इंटू -3 आणि -9 साठी -6 -3चं ऍडिशन. बरोबर, मॅच झालं. म्हणजे काय झालं? P1 -6 and P1 -3 is 0. त्यामुळं P1 इज इक्वल टू 6 आलं और P1 इज इक्वल टू 3. P2 किती आहे? P2 आहे 18/P1. P1 ची व्हॅल्यू पुट केली 6, तर P2 काय येणार? 3. अँड P1 ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर P2 काय येणार? 6. डायरेक्ट. त्यामुळे ऑप्शन 3 and 6 एकच आहे. ओके, नथिंग बट ऑप्शन बी. काय डाऊट विचारा.